नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पवार. आपण या लेक्चरमध्ये आता ॲडव्हान्टेजेस ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन, HVDC ट्रान्समिशनचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याचबरोबर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याचबरोबर AC आणि DCचं कंपॅरिझन आणि ॲप्लिकेशन ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन, HVDCचे काही ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जी HVDC ट्रान्समिशन होती त्या HVDC ट्रान्समिशनचा पर्पज पाहताना आपण पाहिलं होतं की HVDC बल्क अमाऊंट ऑफ पॉवर कॅन बी ट्रान्सफर फॉर द लॉंगर डिस्टन्स विथ मिनिमम कॉस्ट किंवा लो कॉस्ट, म्हणजे जास्त अमाऊंटची पॉवर आपण लॉंगर डिस्टन्स पर्यंत इझिली ट्रान्समिट करू शकतो विथ मिनिमम कॉस्ट किंवा त्याला आपण लो कॉस्ट असं म्हणूया. त्याचबरोबर याचा दुसरा पर्पज आपण पाहिला होता की डिफरंट टाइप्स ऑफ AC सिस्टीम ऑफ हॅव्हिंग डिफरंट फ्रिक्वेन्सीज कॅन बी सिंक्रोनाइज्ड इझिली, म्हणजे दोन AC सिस्टीम असेल त्या AC सिस्टीमची फ्रिक्वेन्सी जर डिफरंट असेल, एका सिस्टीमची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्ज असेल, तर त्याला आपण DC लिंकच्या सहाय्याने कनेक्ट करून सिंक्रोनाइज करू शकतो. हाही आपण पर्पज पाहिला होता. मग याचे ॲडव्हान्टेज पाहत असताना आपल्याला तेच ॲडव्हान्टेज या ठिकाणी आपल्याला पाहावे लागतील. मग जर HVDC असेल, जर DC ट्रान्समिशन असेल, तर आपल्याला नंबर ऑफ कंडक्टर किती लागतात? दोन कंडक्टर लागतात, एक फॉरवर्डला आणि एक रिटर्नला. म्हणजे दोन कंडक्टर लागणार असतील तर कंडक्टरचं जे मटेरियल आहे त्या मटेरियलची कॉस्ट काय होणार आहे, किंवा कॉपर जे मटेरियल त्या कॉपरची मटेरियलची कॉस्ट कशी असणार आहे, कमी असणार आहे. जर जे कॉपर मटेरियल लागणार आहे ते कमी लागणार आहे. त्याचबरोबर जे लॉसेस असणार आहेत DC मध्ये ते लॉसेस काय असणार आहेत, कमी असणार आहेत. DC मध्ये आपल्याला इंडक्टन्स भेटणार नाही, त्याचबरोबर आपल्याला कॅपॅसिटन्स भेटणार आहे. जर इंडक्टन्स नसेल, कॅपॅसिटर नसेल, रिॲक्टिव्ह पॉवरच्या ठिकाणी काही विषय नाहीये, रिॲक्टिव्ह पॉवर नाहीये, फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 0 आहे, फ्रिक्वेन्सी नसेल तर स्टॅबिलिटीचा काही विषय नाही, म्हणजे नो स्टॅबिलिटी लिमिट. त्याचबरोबर जे लेंथचं जे लिमिट आहे ते लेंथचं कन्स्ट्रक्शन, जे लेंथचे कन्स्ट्रक्शन आहे DC लाईनसाठी आपण कोणत्याही प्रकारची लेंथ या ठिकाणी घेऊ शकतो, म्हणजे मॅक्झिमम आपण किती लेंथ घेऊ शकतो. जसं AC ला आपण लेंथचं लिमिट आहे, त्या ACच्या लाईनसाठी आपण जी लेंथ आहे ती लेंथ आपण कन्स्टंट आहे त्याला, म्हणजे लेंथ आपण त्याची जादा घेऊ शकत नाही, ट्रान्समिट आपण व्होल्टेज जादा लेंथ पण करू शकत नाही. पण DCच्या बाबतीमध्ये तसं काही नाही आहे. DC मध्ये आपल्याला कोणते ॲडव्हान्टेज आहेत ते ॲडव्हान्टेज आपण वन बाय वन पाहूया. द कॉस्ट ऑफ अ ट्रान्समिशन line is less since only 2 conductors are used for transmission line. कॉस्ट कशी आहे, कमी आहे, कारण आपण फक्त दोनच कंडक्टर या ठिकाणी काय करत असतो, यूज करत असतो. देयर इज नो रिॲक्टिव्ह पॉवर सो ट्रान्समिशन लॉसेस आर रिड्यूस्ड. नो रिॲक्टिव्ह पॉवर माने की नो इंडक्टन्स, नो कॅपॅसिटन्स. ॲज देयर इज नो इंडक्टन्स, नो कॅपॅसिटन्स, रिॲक्टिव्ह पॉवर विल बी 0. हेन्स द ट्रान्समिशन लॉसेस आर 0 ड्यू टू द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन फॉर द सेम पॉवर करंट. ड्यू टू द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन फॉर द सेम पॉवर करंट इज लेस. जे पॉवर आहे ती पॉवर आपल्याला जर हाय ट्रान्समिट करायचं असेल किंवा हाय व्होल्टेज असेल, त्या ठिकाणी जे पॉवर आहे ती पॉवर जर आपण सेम ठेवली ॲज AC अँड DC, तर जो AC साठी करंट लागणार आहे तो करंट कसा असणार आहे, लेस असणार आहे. अँड हेन्स I2R लॉस इज व्हेरी लेस. त्यामुळं I2R लॉसेस त्याला आपण ओहमिक लॉसेस इन केस ऑफ ट्रान्समिशन लाईन म्हणतो. ते ओहमिक लॉसेस काय असणार आहेत, कमी असणार आहेत. बिकॉज ऑफ DC ट्रान्समिशन देयर इज नो स्किन इफेक्ट. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्किन इफेक्ट ऑकर होणार नाहीये, त्यामुळे आपण त्याला थिन कंडक्टर्स त्या ठिकाणी यूज करू शकतो. DC मध्ये कोणत्याही प्रकारचा स्किन इफेक्ट नसतो. स्किन इफेक्ट इज अ प्रॉपर्टी ऑफ AC करंट, दॅट इज अल्टरनेटिंग करंटची फक्त ती प्रॉपर्टी आहे. DC करंटची ती प्रॉपर्टी नाही. स्किन इफेक्ट इन केस ऑफ DC करंट इज 0. ठीक आहे. 2 AC सिस्टीम हॅव्हिंग डिफरंट फ्रिक्वेन्सीज, दोन जर सिस्टीम असेल हॅव्हिंग डिफरंट फ्रिक्वेन्सीज कॅन बी इंटरकनेक्टेड युझिंग HVDC ट्रान्समिशन लाईन. दिस इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ HVAC ट्रान्समिशन लाईन सिस्टीम. आपण पाहिलं की हे ॲडव्हान्टेजेस, सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस ही आहे. इन्स्टॉलेशन कॉस्ट ऑफ HVDC इज लेस ड्यू टू ओनली 2 कंडक्टर. म्हणजे याची इन्स्टॉलेशन कॉस्ट कमी असणार आहे का, कारण याच्यामध्ये फक्त आपण दोनच कंडक्टर यूज करतो. मग ह्या ठिकाणी स्मॉलर टॉवर कन्स्ट्रक्शन आपल्याला रिक्वायर्ड असते फॉर HVDC. कंडक्टर जर 2 असतील तर आपल्या टॉवरचं कन्स्ट्रक्शन सुद्धा कसं असणार लागणार आहे, स्मॉल असावं लागणार आहे. HVDC युजेस इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्टर. हे जे कन्व्हर्टर यूज करतो आपण, पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज करतो, त्या ठिकाणी रेक्टिफायर असेल, इन्व्हर्टर असेल, हे डिव्हाइस आपण यूज करतो. त्यामुळं जर एखाद्या सिस्टीमवरती ह्या HVDC वरती जर फॉल्ट ऑकर झाला तर फॉल्ट आपण तो इझिली रिमूव्ह करू शकतो इन अ शॉर्टर टाइम. म्हणजे शॉर्ट टाइममध्ये आपण तो फॉल्ट काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. त्यामध्ये जे ट्रान्समिशन लाईन आहे, त्या HVDC लाईन आहे, त्या HVDC लाईनचा जो ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी आहे, ते ट्रान्झिएंट स्टॅबिलिटी काय होते या ठिकाणी इम्प्रूव्ह होते, जे की AC साठी काय होते, डिफिकल्ट होऊन जाते. ठीक आहे. इन केस ऑफ फॉल्ट्स पॉवर लेवल्स ऑन HVDC सिस्टीम कॅन बी कंट्रोल्ड बाय इलेक्ट्रॉनिकली. जे पॉवर आहे, पॉवर लेवल्स ऑन HVDC ड्युरिंग द फॉल्टेड कंडिशन मध्ये जे पॉवर लेवल्स आहे ते आपण इझिली कन्वर्ट करू शकतो, इझिली कंट्रोल करू शकतो बाय युझिंग इलेक्ट्रॉनिकली डिव्हाइस. ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपण व्हेरी फास्ट ऑपरेशन त्याचं करू शकतो. त्याचबरोबर सिन्स बघा त्याचं नेक्स्ट ॲडव्हान्टेज काय, सिन्स HVDC रिक्वायर्स नो चार्जिंग करंट. त्याच्यामध्ये चार्जिंग करंटचा काही विषय नाही आहे. द
रिॲक्टिव्ह पॉवर इज प्रिपेअर्ड इन पॉवर ट्रान्समिशन थ्रू द केबल. त्याच्यामध्ये चार्जिंग करंट आणि रिॲक्टिव्ह पॉवरचा काही विषय नाहीये. त्यामुळं ही जी HVDC सिस्टीम आहे ती HVDC सिस्टीम इज अ प्रिपेअर्ड पॉवर ट्रान्समिशन थ्रू द केबल, म्हणजे केबलमधून पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी सुद्धा HVDC सिस्टीम आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. अनलाइक HVDC ट्रान्समिशन सिस्टीम, HVAC इंड्युसेस बॉडी करंट इन द विसिनिटी ऑफ द कंडक्टर. अनलाइक द HVDC ट्रान्समिशन सिस्टीम, जी HVAC सिस्टीम आहे, HVAC सिस्टीम हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन सिस्टीम बॉडी करंट काय करत असते, बॉडी करंट इन द विसिनिटी ऑफ कंडक्टर, म्हणजे त्याच्या कंडक्टरमध्ये जो करंट असतो तो करंट काय करत असतो, इंड्यूस करत असतो तो विसिनिटी ऑफ द कंडक्टर. त्याचबरोबर जो HVDC आहे त्या HVDC मध्ये आपल्याला इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स, त्याला आपण L आणि C या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळं जी पॉवर असणार आहे, जी रिॲक्टिव्ह पॉवर असणार आहे ती 0 असणार आहे, ती ऑब्झर्व केलेली पॉवर पण 0 असणार आहे, डिलिव्हर केलेली पॉवर पण 0 असणार आहे. त्यामुळे नेट रिॲक्टिव्ह पॉवर काय असणार आहे, HVDC मध्ये 0 असणार आहे. HVDC ट्रान्समिशन लाईन मध्ये नेट पॉवर 0 असणार आहे, पण HVDC ट्रान्समिशन लाईन मध्ये जे आपण कन्व्हर्टर यूज करतो त्या कन्व्हर्टरच्या फंक्शनिंगसाठी आपल्याला रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असणार आहे. मग ती रिॲक्टिव्ह पॉवरची रिक्वायरमेंट कोण फुलफिल करतं, तर जे AC फिल्टर असतात ते AC फिल्टर पार्शली ती रिॲक्टिव्ह पॉवरची रिक्वायरमेंट फुलफिल करत असतात. त्याचबरोबर आपण शंट कॅपॅसिटर त्या ठिकाणी यूज करू शकतो. सिंक्रोनस फेज मॉडिफायर पण आपण काय करू शकतो, रिॲक्टिव्ह पॉवरच्या सप्लायसाठी आपण यूज करू शकतो. ठीक आहे. नो लेंथ कन्स्ट्रेंट ऑन HVDC, नो स्टॅबिलिटी प्रॉब्लेम. जर त्याच्या जे HVDC आहे त्याच्यामध्ये लेंथचा कोणताही क्रायटेरिया नाही किंवा कोणताही रिस्ट्रिक्शन नाहीये, आणि जे स्टॅबिलिटी असते ते स्टॅबिलिटीचा या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. करण्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी 0 असते. त्याचबरोबर लेंथचं कन्स्ट्रक्शन याचा कोणतं नसतं. ठीक आहे. पॉवर लॉस इन AC, जो पॉवर लॉस असतो AC मधला तो 33% ज्यादा असतो ॲज कम्पेअर्ड टू द DC. But power loss in DC is 25% less as compared to the AC. ठीक आहे. Power loss in AC is 30% more than DC. Therefore आणि power loss in DC is 25% less as compared to the AC. ठीक आहे. म्हणजे हे दोन झालं पॉवरच्या बाबतीमध्ये. ड्यू टू द बायपोलर ट्रान्समिशन द व्होल्टेज लेवल्स आर बॅलन्स्ड विथ द रिस्पेक्ट टू अँड अर्थ. जे आपण बायपोलर लिंक यूज करत असतो त्या बायपोलर लिंक यूज केल्यामुळे काय होतंय, जे व्होल्टेज लेवल असतात त्या व्होल्टेज लेवल बॅलन्स राहतात विथ रिस्पेक्ट टू द अर्थ. ड्यू टू द केबल DC cables are used for transmission are cheaper than the AC cable. ज्या DC केबल असतात त्या DC केबल जर आपण यूज केल्या फॉर द ट्रान्समिशन, त्या DC केबल्स काय असतात, चीप असतात ॲज कम्पेअर टू द AC केबल. इन केस ऑफ HVDC the line charging and electric resonance do not present, which leads to the high efficiency. ज्या HVDC लाईन आहेत, ठीक आहे, त्या HVDC लाईन मध्ये बघा लाईन चार्जिंग करंट तर काही विषय नाही आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल रेझोनन्स सुद्धा त्या ठिकाणी काही ऑकर होणार नाही. रेझोनन्स ही प्रॉपर्टी कोणाची आहे हो, ज्या सिस्टीममध्ये इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स येणार आहे, म्हणजे ज्या सिस्टीममध्ये डायनॅमिक एलिमेंट्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये रेझोनन्स ऑकर होणार आहे. जर DC सिस्टीममध्ये जर डायनॅमिक एलिमेंटच नसतील, कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्सचा काही विषय नसेल तर त्या ठिकाणी रेझोनन्स ऑकर होणार नाही आहे. रेझोनन्स ऑकर होणार नसेल तर सिस्टीमची इफिशियन्सी कशी असणार आहे, हाय असणार आहे. आता या ठिकाणी आपण डिसएडव्हान्टेजेस ऑफ HVAC सिस्टीम, या HVDC सिस्टीमचे काही डिसएडव्हान्टेजेस असतील ते डिसएडव्हान्टेजेस आपण या ठिकाणी आता काय करणार आहेत, डिस्कशन करणार आहेत. डिसएडव्हान्टेजेस आपण पाहत असताना याचं पहिलं डिसएडव्हान्टेजेस बघा, हाय कॉस्ट ऑफ कन्व्हर्टिंग अँड इन्व्हर्टिंग इक्विपमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर HVDC ट्रान्समिशन, सो इट इज अनइकॉनॉमिकल फॉर अ लो पॉवर सप्लाय ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स. हे काय झालं, ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स हा या ठिकाणी इम्पॉर्टंट शब्द झाला किंवा इम्पॉर्टंट फ्रेज झाली. शॉर्ट डिस्टन्ससाठी आपण HVDC ट्रान्समिशन लाईन फॉर लो पॉवर ट्रान्सफर यूज करू शकत नाही, कारण आपण पाहिलं की जे डिस्टन्स आहे, जी लेंथ आहे, ती लेंथ जर आपण लेस घेतली ॲज कम्पेअर टू द ब्रेक इव्हन डिस्टन्स, म्हणजे इफ द लेंथ ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज लेस than break even distance, then HVAC is more preferable. जी HVAC हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन असते ते हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन मोर इकॉनॉमिकल असते. मग जर शॉर्ट डिस्टन्ससाठी आपल्याला जर इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायचं असेल तर HVDC या ठिकाणी आपण यूज करू शकत नाहीये. हे याचं काय आहे, डिसएडव्हान्टेज आहे. यूज का करू शकत नाहीये, कारण जे कन्व्हर्टिंग स्टेशन आहेत, जेव्हा कन्व्हर्टर आहेत त्याच्यामध्ये एक रेक्टिफायर असेल किंवा इन्व्हर्टर असेल, त्यांची कॉस्ट काय होणार या ठिकाणी जादा असणार आहे. कन्व्हर्टर कंट्रोल इज क्वाईट कॉम्प्लेक्स.
नेक्स्ट जो कन्व्हर्टर कंट्रोल आहे, ज्याला की आपण 12 पल्स कन्व्हर्टर 20 कन्व्हर्टर असं म्हणतो, तो जो कन्व्हर्टर आहे तो कन्व्हर्टरचा कंट्रोल करणं काय या ठिकाणी क्वाईट कॉम्प्लेक्स आहे. त्याचबरोबर रिपल करंट विल बी कॅरीड बाय द डीसी कंडक्टर. ठीक आहे, रिपल करंट आहे तो रिपल करंट जे डीसी कंडक्टर आहेत ते डीसी कंडक्टर काय करतात, कॅरी करतात. हा जो रिपल करंट आहे त्या रिपल करंटला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ॲडिशनल एसी फिल्टरची काय असते, गरज असते. मग त्या ठिकाणी बघा ॲडिशनल एसी फिल्टर आर रिक्वायर्ड ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन सिस्टीम, सो इट लीड्स टू द हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट. जर ॲडिशनल एसी फिल्टर आपल्याला यूज करावे लागत असतील तर ॲडिशनल एसी फिल्टर यूज केल्यामुळे काय होतंय, याची ट्रान्समिशन लाईनची जी कॉस्ट आहे ती ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट हाय होते. ठीक आहे, त्यानंतर ड्यू टू द कोरोना अँड रिपल करंट इन HVDC कंडक्टर देर इज अ रेडिओ इंटरफेरन्स और टेलिफोनिक इंटरफेरन्स ऑन कम्युनिकेशन सिस्टीम. कोरोना लॉस ऑकर होतो, त्या कोरोना लॉस ऑकर झाल्यामुळे किंवा जो रिपल करंट आहे ह्या रिपल करंटमुळं ज्या डीसी कंडक्टर आहेत ते डीसी कंडक्टर काय होतात, जे साईडून जाणारे जे कम्युनिकेशन कंडक्टर असतात किंवा कम्युनिकेशन लाईन्स असतात त्यावरती कम्युनिकेशन इंटरफरन्स किंवा त्याला आपण रेडिओ इंटरफरन्स असं म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण टेलिओ इंटरफरन्स असं म्हणतो. ते काय करत असतात, इंटरफेरन्स विथ अदर कम्युनिकेटिंग लाईनला आहे काय करत असतात, इंटरफेरन्स करत असतात. त्यामुळे त्या अदर ज्या टेलिफोनिक लाईन आहेत त्या नॉईज क्रिएट करतात. हे झालं HVDC सिस्टीमचे आपल्याला मेजर डिसएडव्हांटेजेस पाहायला भेटतील. यानंतर आपण जी कंपॅरिझन आहे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट कंपॅरिझन बिटवीन HVDC आणि HVAC म्हणजे हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन लाईन आणि हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन लाईन याच्यामधला आपल्याला कंपॅरिझन या ठिकाणी पाहायचं आहे. मग हे कंपॅरिझन आपण पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टीचं कंपॅरिझन आपण करतो त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल. HVDC आणि HVAC या ठिकाणी हे काय असणार आहे, या ठिकाणी याला आपण HVDC म्हणूया. हा जो कॉलम असणार आहे हा कॉलम काय असणार आहे, HVACचा हा कॉलम असणार आहे, हा HVDCचा कॉलम असणार आहे. मग जर HVDC कॉलम असेल तर HVDC कॉलम मध्ये जे लॉसेस असणार आहेत ते लॉसेस काय असणार आहेत, लेस असणार आहेत. कारण त्याच्यामध्ये आपण दोनच कंडक्टर यूज करणार आहेत. लॉसेस आर हाय ड्यू टू द स्किन इफेक्ट अँड कोरोना डिस्चार्ज आणि स्किन इफेक्ट ऑकर कोणामध्ये होणार आहे, AC मध्ये होणार आहे. DC मध्ये फक्त कोरोना लॉस ऑकर होऊ शकतो, स्किन इफेक्ट ऑकर होऊ शकत नाही. त्यामुळे लॉसेस काय असणार आहेत, कमी असणार आहेत. बेटर व्होल्टेज रेग्युलेशन अँड कंट्रोलेबिलिटी, जे व्होल्टेज रेग्युलेशन असणार आहे ते DC मध्ये चांगलं असणार आहे, पण जे व्होल्टेज रेग्युलेशन अँड कंट्रोलेबिलिटी इज लो कोणामध्ये, इन केस ऑफ HV सिस्टीम मध्ये. त्याचबरोबर ट्रान्समिट मोर पॉवर ओव्हर लॉंगर डिस्टन्स साठी आपण जास्त पॉवर या ठिकाणी ट्रान्समिट करू शकतो. इन केस ऑफ DC सिस्टीम यामध्येही आपण ट्रान्सफर करू शकतो मोर पॉवर फॉर लॉंगर डिस्टन्स. बट आपण जसं लॉंगर डिस्टन्स यूज करत जातो तसं जे इक्विपमेंटची कॉस्ट असते, जे पॉवर स्टेशनची कॉस्ट असते, ठीक आहे, AC ट्रान्समिशनसाठी ती कॉस्ट काय होत जाते, वाढत जाते. मग ते लॉंगर डिस्टन्ससाठी काय होतं, अनइकॉनॉमिकल होत जातं. ट्रान्समिट लेस पॉवर कम्पेअर टू द HVDC सिस्टीम. म्हणून याचं कंपॅरिझन करत असताना HVDC लॉंगर डिस्टन्ससाठी लॉंगर पॉवर जास्त पॉवर काय करू शकते, ट्रान्समिट करू शकते. पण लॉंगर डिस्टन्ससाठी आपण जास्त पॉवर त्या ठिकाणी करू शकत नाही. करू शकतो पण कॉस्ट वाढते त्यामुळे ते अनइकॉनॉमिकल होतं. म्हणून ट्रान्समिट लेस पॉवर कम्पेअर टू द HVDC सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे पॉवर ती लेस ट्रान्सफर करू शकते. लेस इन्सुलेशन इज रिक्वायर्ड. इन्सुलेशन काय, जर दोन कंडक्टर असतील तर या ठिकाणी इन्सुलेशन रिक्वायरमेंट कसे आहे, कमी आहे. जर कंडक्टर नंबर ऑफ कंडक्टर इज मोर दॅन 2 इन्सुलेशन काय असणार आहे, जादा असणार आहे. रिलायबिलिटी इज हाय. रिलायबिलिटी ऑफ सप्लाय कशी असणार आहे, हाय असणार आहे. या ठिकाणी रिलायबिलिटी ऑफ सप्लाय कशी असणार आहे, लो असणार आहे. असिंक्रोनस इंटरकनेक्शन इज पॉसिबल इन केस ऑफ HVDC. असिंक्रोनस कनेक्शन याचा अर्थ काय आहे, जर दोन प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला कनेक्ट करायचे असतील तर त्या फ्रिक्वेन्सी आपण दोन प्रकारच्या इन केस ऑफ HVDC सिस्टीम काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. पण त्याच केसमध्ये जर आपण HVAC सिस्टीम पाहिले तर असिंक्रोनस इंटरकनेक्शन इज नॉट पॉसिबल. म्हणजे दोन फ्रिक्वेन्सी सपोज या ठिकाणी 50 हर्ट्ज असेल, या ठिकाणी 60 हर्ट्ज असेल, जर आपण या ठिकाणी AC लिंक यूज केली तर हे कनेक्शन काय आहे, पॉसिबल नाही आहे. पण सिमिलर केसमध्ये जर DC लिंक आपण यूज केली तर ते कनेक्शन कसं आहे, पॉसिबल आहे. रिड्यूस्ड लाईन कॉस्ट ड्यू टू द फ्युअर कंडक्टर. फक्त दोनच कंडक्टर आपण यूज केल्यामुळे जे ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट आहे, ते ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट काय होते, रिड्यूस होते. पण या ठिकाणी लाईन कॉस्ट काय असणार आहे, हाय असणार आहे. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ कंडक्टर 3 असणार आहेत किंवा
किंवा नंबर ऑफ कंडक्टर 3 फेज 4 वायर म्हणजे 4 कंडक्टर किंवा 3 कंडक्टर आपण याच्यामध्ये यूज करणार, त्यामुळे याची कॉस्ट कशी असणार आहे, जादा असणार आहे. टावर्स आर चीपर, जे डीसीचे टावर असतात ते टावर कसे असतात, चीपर असतात, सिंपल असतात आणि स्मॉल किंवा नॅरो असतात. ठीक आहे, हे झालं डीसीचं. त्याचबरोबर एसी मध्ये काय असतात, टावर्स आर बिगर कम्पेअर टू द HVDC सिस्टीम. याच्यामध्ये टावरचं कन्स्ट्रक्शन आपल्याला काय करावं लागणार आहे, बिगर करावं लागणार आहे, कारण नंबर ऑफ कंडक्टर आपल्याला त्या टावरना कॅरी करावं लागणार, किती असणार आहेत, जादा असणार आहे. ठीक आहे, म्हणून याचे टावरचं कन्स्ट्रक्शन कसं करावं लागणार आहे, बिगर करावं लागणार आहे. हे झालं HVDC आणि HVAC मधलं कंपॅरिझन झालं. त्याचबरोबर आपण HVDC चे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ही पाहिले. यानंतर आपण या टॉपिक मधला लास्ट पार्ट, ॲप्लिकेशन ऑफ HVDC सिस्टीम. HVDC सिस्टीमचे ॲप्लिकेशन काय काय असतील, त्याचा यूज आपण कुठे कुठे करणार आहेत किंवा कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशनसाठी त्याचा यूज करू शकतो, ते ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. HVDCचा जो ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ HVDC सिस्टीमच्या ॲप्लिकेशनमध्ये पहिला, लॉंग डिस्टन्ससाठी बल्क अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्सफर यूज करण्यासाठी आपण काय करतो, या HVDCचा काय करत असतो, आपण यूज करत असतो. बल्क पॉवर ट्रान्समिशन थ्रू द अंडरग्राउंड और अंडर वॉटर केबल्स, म्हणजे अंडरग्राउंड म्हणा किंवा अंडर वॉटर केबल म्हणा, बल्क अमाऊंट ऑफ पॉवर आपण ट्रान्सफर करू शकतो, हे त्याचं ॲप्लिकेशन आहे. इंटरकनेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअली कंट्रोल्ड एसी सिस्टीम. इंडिव्हिज्युअली कंट्रोल्ड एसी सिस्टीमला आपण जर इंटरकनेक्शन किंवा कनेक्ट करत असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, यांना यूज करू शकतो, इंटरकनेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअली कनेक्टेड एसी सिस्टीम. त्याचबरोबर स्टॅबिलायझेशन ऑफ पॉवर फ्लोज इन द इंटिग्रेटेड पॉवर सिस्टीम. पॉवर फ्लोला जो स्टॅबिलाइज करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण HVDC काय करू शकतो, यूज करू शकतो. AC and DC लाईनसाठी ज्या AC आणि DC लिंक्स आहेत, त्या AC आणि DC लिंकचं जे प्रॉपर सिंक्रोनायझेशन आहे, त्या प्रॉपर सिंक्रोनायझेशनसाठी सुद्धा आपण काय करू शकतो, ज्या DC आहे त्या DCचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जनसाठी, म्हणजे 2 फ्रिक्वेन्सी आहेत त्या 2 फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जनसाठी आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर DC ट्रान्समिशन विथ AC डिस्ट्रीब्युशन. AC डिस्ट्रीब्युशन म्हणजे याचं ॲप्लिकेशन काय आहे बघा, DC ट्रान्समिशन. या ठिकाणी आपण ट्रान्समिशन कशाने करतोय, DC ने करतोय, पण डिस्ट्रीब्युशन कशाने करतोय, AC ट्रान्समिशन. AC ने काय करतोय, डिस्ट्रीब्युशन करतोय. हे याचं काय आहे, ॲप्लिकेशन आहे DC सिस्टमचं, हे HVDC सिस्टमचं. आपण हे जे जनरल HVDC हा ट्रान्समिशन होतो, या HVDC ट्रान्समिशनमध्ये आपण ऑलमोस्ट ऑल पॉईंट जे की एक्झाम ओरिएंटेड आहेत, ते ऑल पॉईंट्स आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. कन्व्हर्टर स्टेशन इनपुट साईडला आहे, त्याला रेक्टिफायर म्हणतो. कन्व्हर्टर स्टेशन आउटपुट साईडला आहे, त्याला इन्व्हर्टर असं म्हणतो. या रेक्टिफायर मोडमध्ये अल्फा इज लेस दॅन 90 डिग्री असायला पाहिजे. इन्व्हर्टर मोड मध्ये जो अल्फा आहे तो काय असायला पाहिजे, ग्रेटर दॅन 90 डिग्री असायला पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर मोनोपोलर लिंक, बायपोलर लिंक. मोनोपोलर लिंक ही जनरली एक्साइटेड बाय निगेटिव्ह पोलॅरिटी, म्हणून ते निगेटिव्ह पोलॅरिटीज असते. त्याचबरोबर बायपोलर लिंक मध्ये आपण 2 लिंक यूज करतो, 2 कंडक्टर या ठिकाणी यूज करतो, एक पॉझिटिव्ह पोलॅरिटीचा आणि एक निगेटिव्ह पोलॅरिटीचा. ते रिलायबल आहे ॲज कम्पेअर टू द मोनोपोलर. त्याचबरोबर जे होमोपोलर आहे, त्या होमोपोलर मध्ये आपण नंबर ऑफ कंडक्टर्स आर 2 और मोर दॅन 2, 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपण कंडक्टर काय करतो, यूज करतो. आणि जनरली ते जे कंडक्टर असतात ते कंडक्टर आपण निगेटिव्ह पोलॅरिटीचे कंडक्टर घेतो. मग निगेटिव्ह पोलॅरिटीचे कंडक्टर घेण्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, कारण निगेटिव्ह कंडक्टरवरती जो करंट लॉस असतो, तो करंट लॉस कसा असतो, लेस असतो ॲज कम्पेअर टू द पॉझिटिव्ह पोलॅरिटी कंडक्टर. मग जे होमोपोलर लिंक होती, त्या होमोपोलर लिंकचा ॲडव्हान्टेज काय होतं, इज मोर रिलायबल. ती रिलायबल सिस्टीम कशी आहे, हो, मोर रिलायबल सिस्टीम आहे. एखाद्या कंडक्टरवरती जर फॉल्ट ऑकर झाला तर जो कन्व्हर्टरचा जो कन्व्हर्टेशनचा लोड आहे, तो लोड जो नॉन फॉल्टी कंडक्टर आहे, त्या नॉन फॉल्टी कंडक्टर वरून काय होत होता, ट्रान्सफर होत होता. त्यानंतर आपण HVDC स्टेशन पाहिलं. त्या HVDC स्टेशनमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हर्टर स्टेशन पाहिले, म्हणजे त्या कन्व्हर्टर वॉल्व पाहिले, कन्व्हर्टर युनिट पाहिले. म्हणजे HVDC स्टेशन होतं त्याच्यामध्ये आपण जो कन्व्हर्टर यूज करतो त्याला आपण 12 पल्स ब्रिज कन्व्हर्टर असं म्हणतो. मग त्याचं कन्स्ट्रक्शन आपण 2 6 पल्सचे ब्रिज कन्व्हर्टर सिरीजमध्ये कनेक्ट करून आपण त्याचं काय केलं होतं, कन्व्हर्जन किंवा कन्व्हर्टर तो बनवला होता 12 पल्सचा. मग ते 2 6 वॉल्वचे जे ब्रिज आहेत ते आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो. त्याच्यामध्ये फेज डिफरन्स 30 डिग्रीचा येतो. 30 डिग्री करण्यासाठी आपण काय करतो, एक कन्व्हर्टर ब्रिज हा
स्टार स्टारमध्ये कनेक्ट करतो, दुसरा कन्व्हर्टर ब्रिज हा स्टार डेल्टामध्ये आपण काय करत असतो, कनेक्ट करत असतो. त्यानंतर आपण स्मूथिंग रिॲक्टर पाहिला, कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर पाहिला, त्यानंतर आपण फिल्टर्स पाहिले, त्यानंतर आपण रिॲक्टिव्ह पॉवर सोर्स पाहिले, त्यानंतर आपण ग्राउंड इलेक्ट्रोड्स पाहिला, त्यानंतर आपण या लेक्चरमध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ HVDC पाहिले, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HVDC पाहिले, कंपॅरिझन बिटवीन HVAC अँड HVDC आणि त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ HVDC. या ठिकाणी हा टॉपिक जो HVDC ट्रान्समिशन लाईन आहे किंवा HVDC ट्रान्समिशन हा टॉपिक या ठिकाणी संपतो आहे. थँक्यू.